लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार अशी घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। काही दिवसांपूर्वीच मोदींनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येतोय अशी घोषणा केली होती। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर मोदींनी कर्पूरी ठाकूर यांच्या नावाची घोषणा केली होती। त्यानंतर आता अडवाणींच्या नावाची घोषणा सुद्धा मोदींकडूनच करण्यात आली। काही दिवसांपूर्वी अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या सोहळ्याला अडवाणी उपस्थित नव्हते आणि यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांचा सन्मान करत नाहीत, अडवाणींना पूर्णपणे डावलण्यात आलेले आहे अशा चर्चांनी वेग पकडला होता। संघ आणि भाजपची जुनी फळी याच गोष्टीवरून मोदींवर नाराज आहे अशा देखील चर्चा होत्या। पण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार देऊन मोदींनी आपल्यावर होणारी टीका तर रोखलीच आहे, शिवाय राजकीय समीकरणं सुद्धा सेट केली आहेत। नेमकी कशी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून मोदींनी साधलेलं पहिलं समीकरण म्हणजे ज्येष्ठांना डावलत असल्याच्या चर्चांना ब्रेक लावलाय। मोदींनी अडवाणींना काय दिलं या चर्चा दिल्लीच्या राजकारणात नेहमीच होत असतात। राम जन्मभूमीच्या सोहळ्याला अडवाणी उपस्थित नव्हते, यावरून सुद्धा मोदींवरती टीका झाली होती। ज्याप्रमाणे काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेलांचा सन्मान केला नाही, त्याचप्रमाणे मोदींनी अडवाणींचा सन्मान केला नाही, ते सन्मान करत नाहीत असं नरेटिव्ह गेल्या 10 वर्षांच्या राजकारणात फिक्स होत होतं। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होताच अडवाणींना साईडलाईन केलं। राष्ट्रपती पदासारख्या पदावरती अडवाणींना संधी देण्यात येईल अशा चर्चा सुरुवातीला होत्या, मात्र तिथं देखील अडवाणींना कोणती संधी देण्यात येत नव्हती। थोडक्यात काय तर अडवाणी हे साईडलाईन झालेत हे जवळपास निश्चित होतं। मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडात सुद्धा अडवाणींच्या वयाचे दाखले दिले जाऊ लागले। तब्येतीच्या कारणाने ते उपस्थित राहू शकत नाहीत असं बोललं जात होतं। नरेंद्र मोदी मात्र अडवाणींच्या वाढदिवसादिवशी न चुकता त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत होते। मात्र राम मंदिरासारख्या महत्त्वाच्या प्रसंगात अडवाणींना टाळणं मोदींच्या राजकारणासाठी अडचणीचं ठरत होतं। आता या चर्चा भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दुखावणाऱ्या ठरत होत्या, कारण गुजरातच्या दंगलीनंतर वाजपेयींनी राजधर्माची आठवण करून मोदींना बॅकफुटवर टाकलं होतं। तेव्हा मात्र अडवाणी हे मोदींच्या मागे ठामपणे उभे राहिले होते। अडवाणींच्या बळावरतीच मोदींना गुजरातमधली आपली सत्ता कायम राखता आली होती। याच काळात अडवाणी, वाजपेयी, मनोहर पर्रीकर, महाजन असं अंतर्गत राजकारण भाजपमध्ये घडत गेलं। थोडक्यात काय तर अडवाणींनी मोदींना बळ दिलं, मात्र मोदींनी अडवाणींचा सन्मान कधीच केला नाही हे वाक्य आजवरच्या राजकारणात पक्क होत चाललं होतं। राम मंदिराच्या सोहळ्यामुळे या कृतीवरती कुठेतरी शिक्कामोर्तब होत होतं आणि हीच गोष्ट मोदींच्या राजकारणात ज्याप्रमाणे नेहरू परिवाराने पटेलांना टाळलं त्याच लाईनने घेऊन जाणारी ठरली असती। पण अडवाणींना भारतरत्न प्रदान करून मोदींनी या चर्चांनाच ब्रेक लावलाय। मोदींनी अडवाणींना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करून साधलेलं दुसरं समीकरण म्हणजे दीर्घकालीन राजकारणाच्या दिशेने टाकलेलं पाऊल। मोदींची स्पर्धा नेमकी कोणासोबत आहे? अनेक जण ही स्पर्धा राहुल गांधींसोबत आहेत असं म्हणतात, मात्र सलग तिसऱ्या टर्ममध्ये 400 पारचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींची खरी स्पर्धा नेहरूंसोबत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं मोदींचं भाषण पाहिलं तर इथं सुद्धा दीर्घकालीन राजकारणात नव्या भारताच्या संकल्पनेचा, रामराज्याचा आणि 500 वर्षांचा इतिहास बदलत असल्याचा संदर्भ मोदींनी दिला। अर्थात काय तर पुढच्या 5 वर्षात सत्तेमध्ये येऊच हा विश्वास मोदींना आहे, पण त्याच सोबत आता दीर्घकालीन राजकारणाची तयारी देखील मोदी सरकारने पर्यायाने भाजपने सुरू केलेली आहे हे स्पष्ट आहे। आणि याच दिशेनं टाकलेलं पाऊल म्हणजे अडवाणींचा केलेला योग्य असा सन्मान। नेहरू आणि सरदार पटेलांच्या राजकीय मतभेदांचा वापर हा मोदींनी राजकीय समीकरण जोडताना केला। प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून ज्याप्रमाणे नेहरूंसाठी सरदार पटेल, त्याच पद्धतीने सोनिया गांधींसाठी प्रणव मुखर्जी याचीही तरतूद मोदींनी प्रणव मुखर्जींना भारतरत्न देऊन केली होती। पण या पलीकडे जात दीर्घकालीन राजकारणासाठी राष्ट्रीय आयकॉन तयार करण्याच्या दिशेनं मोदींनी टाकलेले हे पाऊल म्हणून त्यांच्या या कृतीकडे पाहता येतं। अडवाणी, वाजपेयी, नानाजी देशमुख, पंडित मदन मोहन मालवीय, कर्पूरी ठाकूर अशा नेत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून मोदींनी देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या काँग्रेसेतर राजकारणात आपलं स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय। आणि हीच गोष्ट पाठ्यपुस्तकापासून इतर ठिकाणी घेऊन जाण्यात नरेंद्र मोदी सध्या सक्रिय झाले। साहजिकच काँग्रेसने नेहरूंच्या काळात नेहरूंना आणि इंदिरांच्या काळात इंदिरा गांधींना भारतरत्न पुरस्कार देऊन केलेल्या चुकांचा फायदा नरेंद्र मोदी योग्यरित्या घेताना दिसतात। याशिवाय याच कृतीतनं काँग्रेसकडून डावललेल्या विचारधारेला ते प्रतिष्ठा सुद्धा मिळवून देताना दिसतात।
नरेंद्र मोदींनी अडवाणींना भारतरत्न पुरस्कार देऊन साध्य केलेलं तिसरं समीकरण आहे ते म्हणजे जोडून घेण्याच्या राजकारणाची सुरुवात. ज्येष्ठांना डावलत असल्याचं नरेटिव्ह मोदींना अडचणीचं ठरत होतं. हे सुरुवातीला आपण पाहिलंच, मात्र हेच नरेटिव्ह मोदींच्या दीर्घकालीन राजकारणातला प्रमुख अडथळा ठरणार होतं. कारण नरेंद्र मोदी यांचं सरकार आता दीर्घकालीन राजकारणाच्या दिशेनं पाऊल टाकतंय आणि अशा वेळी ज्येष्ठांना डावलणं मोदींसाठी क्रमप्राप्त आहे. राजस्थानमधून वसुंधरा राजेंची गच्छंती असेल किंवा मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमधून रमण सिंग यांना डावलणं असो, या गोष्टी भाजपच्या हायकमांडला कधी ना कधी कराव्याच लागणार होत्या. दुसरीकडे मात्र मोदी सरकारच्या पहिल्या आणि सध्याच्या मंत्रिमंडळावर आपण नजर टाकली तर राजनाथ सिंग, स्मृती इराणी आणि नितीन गडकरी हे तीनच नेते पहिल्या मंत्रिमंडळापासून आजवर टिकून राहिलेले दिसतात. सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर अशा नेत्यांचं निधन झालं तर व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, उमा भारती ते अगदी प्रकाश जावडेकरांपर्यंतचे नेते हे अगदी अलगद साईडलाईन झाले. थोडक्यात काय तर या नेत्यांसाठी अडवाणी हे फक्त निमित्त मात्र ठरतात. मात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे जुन्या नेत्यांना डावलल्यामुळे पूर्वीची भाजप आता राहिलेली नाहीये हे नरेटिव्ह भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये जोर धरत होतं. त्यातच नव्या समीकरणांना भाजप जोडून घेत असल्याचा परिणाम अशा मतदारांवर सुद्धा होत होता. अगदी ग्राउंड पातळीवरचं उदाहरण घ्यायचं तर कसब्याच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचं राजकारण करून सुद्धा भाजपला आपली जागा गमवावी लागली होती. यामागचं प्रमुख कारण हे पारंपरिक मतदारांना नाकारणारं नरेटिव्ह मोठं होणं हेच होतं. थोडक्यात काय तर या जुन्या आणि पारंपरिक नेत्यांना जोडून घेण्यासाठी अडवाणींचा भारतरत्न देऊन सन्मान करून एक प्रकारे साईडलाईन केलं जाईल, पण प्रतिष्ठा ही जपली जाईल हेच मोदी सरकारने सुचवलं गेलंय असं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अडवाणींना भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाल्यानं साहजिकच मोदींच्या राजकीय समीकरणांची चर्चा होणं हे क्रमप्राप्तच आहे. तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदींनी अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करत आणखी कोणती समीकरणं साध्य केली आहेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.